तर आज मी आलेली आहे पनवेलच्या मच्छी मार्केटला। तुम्हाला आज दाखवणार आहे की पनवेलचं आमचं सर्वात मोठं मच्छी मार्केट किती सुंदर आणि किती छान आहे। सगळ्या प्रकारच्या मच्छ्या इथे उपलब्ध आहेत। तुम्हाला ज्या ज्या मच्छ्या हव्या असतील त्या तुम्ही इथे येऊन आनंदाने खरेदी करू शकता। आणि सगळ्या मच्छ्या सहसा वाट्यावरती मिळत असतात, किलोवरती नाही। आणि बागडे, सुरमई, पापलेट, कोलंबी, मांदेली सगळ्या प्रकारची मच्छी इथे उपलब्ध असते। आणि बागडे फ्राय तर माझे खूप फेवरेट आहेत, मी नेहमी इथूनच घेऊन जात असते। मी नाही तर माझे मिस्टर इथे येऊन नेहमी मच्छीची खरेदी करत असतात। काही मोजक्या कोलणी आहेत ज्या त्यांच्या ओळखीच्या आहेत आणि अगदी फ्रेश अशी मच्छी त्यांना देतात। आणि खूप मस्त आणि टेस्टी आणि फ्रेश अशी मच्छी आम्ही इथून घेऊन जात असतो। मच्छी खाणं तसंही शरीरासाठी खूप आणि खूप हेल्दी असतं, कारण मच्छीमध्ये ओमेगा 3 हा जीवनसत्व आपल्याला प्राप्त होत असतो आणि ती खाणं देखील गरजेचं आहे। आणि खूप टेस्टी आणि खूप मस्त बोंबील फ्राय हा सुद्धा माझा खूप 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 आवडीचा पदार्थ आहे। आणि मासे आहेत आणि ही आहे जिवंत मच्छी। तर जिवंत मच्छी आम्ही कधी खात नाही, टेस्ट कसा असतो त्यामुळे मला माहिती नाहीये। माझे मिस्टर सांगतात की जिवंत मच्छी खाणं अनहेल्दी आहे, त्यामुळे आम्ही ही मच्छी जास्त खात नाही। आणि ही माझ्या मिस्टरांनी मच्छी घेतलेली आहे, कोणत्या तरी प्रकारची बोटी आहे, आता मला आठवत नाही की ही कोणती होती, त्यामुळे मला सांगता येणार नाही। पण जी कोणती मच्छी होती ती खूप टेस्टी होती मच्छी। आणि तुम्ही बघू शकताय बाजूलाच म्हणजे मच्छी मार्केटमध्येच भाजी मार्केट सुद्धा आहे। आणि या भाजी मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील, कांदे, बटाटी, खूप साऱ्या वस्तू मिळतात। तर असा हा पनवेलचा आमचा मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट होता, एकदा विजिट नक्की करा। आणि आता मच्छी घरी आणलेली आहे आणि स्वच्छ अशी मासे धुवून घेतलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकताय आता मी फोडणी सुद्धा तयार केलेली आहे। डायरेक्ट तुम्हाला फोडणीच दाखवते, कारण खूप थकून आल्यानंतर काही माझ्याकडून शूटिंग झालं नाही। पण तुम्हाला या माशांची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की अपलोड करीन। अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावठी पद्धतीचं कालवण मी येथे तयार केलेलं आहे। टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि ती टाकलेली आहे। आणि आपल्या घरचेच मसाले जसे मसाला, गरम मसाला, हळद टाकलेला आहे आणि मस्त अशी फोडणी देऊन तेल सुटेस्तोपर्यंत सगळे मसाले अगदी मस्त भाजून घेतलेले आहेत। कोणत्याही भाजीचा मसाला जेव्हा आपण परफेक्टली भाजतो तेल सुटेस्तोपर्यंत, तर त्या कोणतीही भाजी असू दे त्या भाजीला चव खूपच छान येते। आणि हे स्वच्छ धुतलेले मासे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि यांना सुद्धा 1-2 मिनिटं असं व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि मग यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। तर गरम पाणी टाकल्याने नेहमी भाजीची चव ही वाढत असते, त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये गरमच पाणी शक्यतो टाकायला हवं। आणि तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, पनवेलचा आमचा मच्छी मार्केट भाजी मार्केट कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। तर भेटूया अशा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा।